नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया तेजस नेटवर्क्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, तेजस नेटवर्क्स शेअर जंप आफ्टर कंपनी रिसीव रुपीज 123 करोड अंडर टेलिकॉम PLI स्कीम. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, तेजस नेटवर्क्स लिमिटेड या कंपनीला टेलिकॉम अँड नेटवर्किंग प्रोडक्ट्ससाठी PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमच्या अंडर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स कडून 123 कोटी रुपये रिसीव झाले आहे. चला आता बोलूया NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया अँड RVUNL फॉर्म न्यू जॉईंट व्हेंचर टू डेव्हलप लिग्नाइट बेस्ड पॉवर प्रोजेक्ट्स इन राजस्थान. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड आणि RVUNL म्हणजे राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड या दोन्हींनी मिळून एक नवीन जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे. कशासाठी? थर्मल पॉवर अँड लिग्नाइट मायनिंग सेक्टरमध्ये आपला बिझनेस एक्सपांड म्हणजे वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, या नवीन जॉईंट व्हेंचर कंपनीचे नाव आहे NLC राजस्थान पॉवर लिमिटेड. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये NLC इंडिया लिमिटेडची 74% हिस्सेदारी आहे आणि उरलेली 26% हिस्सेदारी राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडची आहे. चला आता बोलूया IDFC फर्स्ट बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, CCI अलो वॉरबर्ग पिनकस टू ॲक्वायर अप टू 10% इन IDFC फर्स्ट बँक. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने वॉरबर्ग पिनकस याला IDFC फर्स्ट बँक लिमिटेडमध्ये 9.99% हिस्सेदारी ॲक्वायर करण्यासाठी मंजुरी दिली आहे. चला आता बोलूया सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडजवळ आपल्या वेगवेगळ्या स्कीमच्या तहत सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे 33,75,923 शेअर होते. म्हणजे या कंपनीमध्ये यांची 3.7307% हिस्सेदारी होती. आणि मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने आपल्या वेगवेगळ्या स्कीमच्या थ्रू सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे 20,413 शेअर म्हणजे या कंपनीची 0.0226% हिस्सेदारी सेल केली. आणि मित्रांनो, आता SBI म्युच्युअल फंड जवळ त्याच्या वेगवेगळ्या स्कीमच्या तहत सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे टोटल 33,55,510 शेअर म्हणजे या कंपनीची 3.7082% हिस्सेदारी आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स फिक्स जून 16 ॲज रेकॉर्ड डेट फॉर 1:2 स्टॉक स्प्लिट 4:1 बोनस इक्विटी शेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला होता. 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 16 जून 2025. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजी 6
government node to partner with Chinese firm HKC to make display modules. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने डिस्प्ले मॉड्यूल्स बनवण्यासाठी चायनीज फर्म HKC सोबत पार्टनरशिप करण्यासाठी गव्हर्नमेंटला मंजुरी मागितली आहे. चला तर बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी इनकॉर्पोरेट्स न्यू स्टेप डाउन सबसिडरी AHE10L टू फोकस ऑन रिन्युएबल पॉवर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या होलिओन सबसिडरी कंपनी अडानी सौर ऊर्जा लिमिटेडच्या अंडर एक नवीन एंटिटी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे अडानी हायड्रो एनर्जी 10 लिमिटेड. आणि मित्रांनो, यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटले आहे AHE10L. आणि मित्रांनो, ही कंपनी कशासाठी इनकॉर्पोरेट केली आहे, तर रिन्युएबल सोर्सेस सर्च ॲज सोलार आणि वाइंड इलेक्ट्रिसिटी एनर्जी जनरेट आणि मॅनेज करण्यासाठी. चला आता अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत ज्या कंपनीचे निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे, आणि त्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड. तर मित्रांनो, HDB फायनान्शियल सर्व्हिसेस गेट्स सेबी नोड फॉर ₹12,500 करोड IPO. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडला 12,500 कोटी रुपयाच्या IPOसाठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, या 12,500 कोटी रुपयाच्या IPOमध्ये 2,500 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू केले जाईल आणि उरलेले 10,000 कोटी रुपयांचे शेअर HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची पॅरेंट कंपनी HDFC बँक लिमिटेड सेल करेल ऑफर फॉर सेलच्या थ्रू. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.